कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. गुहागर पंचायत समिती, प्रकृती फाउंडेशन आणि रोटरी क्लब चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आशा वर्कर्स यांच्यासाठी आरोग्य दक्ष ग्राम या उपक्रमाअंतर्गत विविध आजार प्राथमिक तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्या सकारात्मक सहकार्याने साकारलेल्या या उपक्रमाची सुरुवात 27 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली. हा उपक्रम घेण्यामागची भूमिका सुरुवातीला मिलन जंगम यांनी मांडली, तर रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी वर्षभरात आरोग्य दक्ष ग्राम या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन विविध कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत. तसेच याच्या पुढे देखील करण्यात येतील. जी मदत लागेल ती मदत रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तर डॉक्टर राजेंद्र कवठेकर यांनी मोफत डेंटल चेकअप कॅम्पची माहिती दिली. आरोग्य दक्ष ग्राम उपक्रम वर्षभर चालणार असून या उपक्रमामध्ये 1 दिवसीय प्रशिक्षणात असाध्य आजारांमध्ये कॅन्सर या आजाराची प्राथमिक तपासणी आणि लक्षणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन लाईफ केअरच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले. त्याचबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राकेश हसबे यांच्याकडून महिलांचे आजार, लक्षणे आणि उपचार तसेच PCODचे मुलींमध्ये वाढलेले प्रमाण आणि जागरूकता याविषयी माहिती देण्यात आली. आरोग्याचार्य मडके यांनी घरगुती उपचार आणि आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली. तालुक्यातील जवळपास 120 आशा वर्कर्स या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या.